टॉस लेजेंडच्या संघाने जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग डॉक्टर नितीन कोहली ऑन स्ट्राइक, डॉक्टर तेजस पाटील चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच लावायची सुरुवात. 3 षटकांचा सामना आहे. डॉक्टर पी.डी. पाटील अर्थात डॉक्टर पांडू पाटील पांडुरंग पाटील पहिलं ओव्हर पहिलं षटक आता त्यांना दिसणार आहेत. जैरव्यामच्या जोडीनं जोडले जातील. दुपारच्या सत्रामध्ये थोडासा आराम त्यांनी केलाय आणि पुन्हा एकदा ते तयार. 3 षटकांचा मॅच आहे. काटे की टक्कर है, काटे की टक्कर. विरार चैंप्स वर्सेस विरार लेजेंड. मैच स्टार्ट. शुक्रिया तुकाम सर जी, ये आपका ही एहसान है हमारे पर. बेहतरीन मुकाबले की शुरुआत होती हुई रनर अप टीम है दोनों. अब बेहतरीन शॉट बैकफुट पर जाकर जो कट कर दिया. गेंद जारी है कवर रीजन पर. 1 रनों से दूसरे रनों की मांग है और 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. 1 के रन बहुत कीमती हैं. आप ये मुकाबला बहुत कीमती है. कौन सी टीम ये बहुत ही बड़ा मुकाबला. लेग स्टंप पर गेंद दी. गेंद को खेलना चाहते थे. वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा बैक का बच्चा है. शॉर्ट कवर से फाइन लेग पर जाकर गेंद को रोक दिया है मगर 1 रन रोकने में नाकाम. वाइड बॉल का इशारा. 1+1. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई अच्छी गेंद को खेल दिया है. स्क्वालिक फाइनल के क्षेत्र में 1 रन के 2 रन को तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. स्कोर 6 रनों पर है. बेहतरीन गेंद थी. गेंद को हल्का सा खेलना चाहते थे. गेंद ने गुड लाइन पर उछाल दिया और गेंद स्ट्रीकर पर लगकर पॉइंट कवर पर जाती हुई जब तक इनको फिल किया जाएगा 1 रन मिलता हुआ. ये 3 ओवर का मैच है. बेहतरीन मुकाबला चलता हुआ विरार मेडिकल एसोसिएशन की जानिब से 32वां साल है. डिबिन लाइव कवरेज. शाम का समय है, ढलता सूरज है. अब फ्रंट लाइट के मुकाबले आएंगे. शॉर्ट गेंद थी. बैकफुट पर जाकर जगह बनाई. गेंद खबर क्षेत्र में जाती हुई. अगली गेंद कदमों का इस्तेमाल किया. गेंद को आउट साइड पर खेल दिया. गेंद हवा में. खिलाड़ी बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने. गेंद सी मारेगा बाहर. 6 रन. षटकार. केला इशारा जाता जाता. केला इशारा जाता जाता. हळूच हिला मी कटवली. त्याने देखील फिल्डरने देखील थोडासा इशारा केला होता. हात वरती नेले होते आणि त्याला बॉन्ड लाईन ला बरोबर स्पर्श झालाय. षटकार. डॉक्टर तेजस यांच्या बॅटमॅनना फटका येतोय. ओ हो हो. शर्यत लागले की कोण जिंकणार आणि ते शर्यत लागले आता जास्त झेल कोण सोडणार. दिलात झापक झुपक झापक झुपक. दिलात झुपळा झुपळा झापक झुपक वाजत राहतय ग. झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झुपळा झुपळा झापक झुपक वाजत राहतय ग. अक्षय गाणं डीजेला व्हायरल होतय ग. अक्षय गाणं डीजेला व्हायरल होतय ग. ये भावा. पहला ओवर का खेल समाप्त. रन संख्या की बात की जाए रन संख्या 118. 18.
डॉक्टर सागर गेंदबाजी बनाते हुए। दूसरा ओवर लेकर तीन षटकांत सामना बात है। 3 ओवर का ये मुकाबला खामोशी जोरसी मैदान पर है। अब धानु टीम सेमीफाइनल में अपने दरवाजे खोलती हुई नजर आई है। टाइम वार्निंग देखिए, सर जी ने कहा है कि टाइम दीजिए। डॉक्टर मिश्रा सर जी अंदर मैदान पर जा रहे हैं। वेळ महत्वाचा आहे, वेळ महत्वाचा आहे, टाइम महत्वाचा आहे. ये जोड़ी अपन बाहेर आले, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न मॅचच्या मधोमध आला नाहीये. जोपर्यंत कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक फीड करतील, धावातले धापलकावरती 19-19. डॉक्टर सागर मांगेला गोलंदाजीसाठी सज्ज झाले. आता डॉक्टर तेजस ऑन स्ट्राईक. 13 वरती बॅटिंग करतायत. बॅक ऑफ द हँड समोर खेळलाय क्षेत्ररक्षक, दूरवरती आहे. चेंडू चालला, 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू गेलाय सरस सीमारेषा पार. एव्हरजेस्ट चौकार. मी गाडीवर फिरताना कामानी चांगली चांगली चमकते. थँक्यू. आज दिवसभर आपल्याला एनर्जी देण्याचं काम एव्हरजेस्टने केलं, तसं वेलरेस जे ORS ने देखील केले. ORS आहे, चेंडू झेल. ओ और ये दोस्ती यारी है. डॉक्टर तेजस और डॉक्टर दिनेश की यारी दोस्ती है. दोनों साथ में खेलते हैं. यारी दोस्ती आहे आणि ती दोस्ती निभावत असताना चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर सिक्सर षटकार. थैंक यू. इसको जाकर बोलता हुआ 29. तेजस सर जी की अगली गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते हैं. बैट का टो लगा, गेंद ठरमान गली रस्म पर गई है. एक रन जरूर मिल जाएगा. इसको जाकर बोलता हुआ 30-30. दूसरा ओवर है और अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं तेजस सर जी. अगली गेंद सागर सर जी की आएगी. शॉर्ट गेंद थी, गेंद को ऑन साइड पर खेला है. गेंद स्क्वायर लेग पर ट्रैवल होती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 ही रन मिलेगा. दूसरे की मांग है, 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे. 2 रन के साथ इसको जाकर बहुत हुआ 30 और 32. 32 रनों पर. आता चेंडू तर डीप मिड विकेटला गेला होता, पण डीप स्क्वेअर लागला. डॉक्टर रामदास खाली थोडीसे आले होते. बॅटला कडे लागतोय, मिड विकेटला फील्ड केला जाईल. 1 धाव आहे चेंडूवरती. पूर्ण 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांतर धावा आहेत दाफलकावरती. 33-33. थँक्यू. आणि अगा एक छोटी परीला आपण असं कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिलं होतं. त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की अजून एक आपलीच या विरारची कन्या आज जर पाहिलं तर राष्ट्रीय पातळीवरती स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये चांगली कामगिरी करतोय. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर बरोबर बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक डॉक्टर योगेश हैदरीवाल आहेत आणि डॉक्टर रामदास गाडे बॉलिंग मार्कवरती. डॉक्टर रामदास बॉलिंग मार्कवरती आणि त्याने इशारा केला की रेडी आहेत का डॉक्टर नितीन कोले. पहिला चेंडू कडक स्ट्रोक, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॅकफुटला गेला, कट केला होता. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. जसं उल्लेख केला होता डॉक्टर योगेश अहिरवाल बरोबर बिहाइंड द विकेट आपण त्यांना यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आणि त्यांचीच कन्या अर्थात धृती योगेश अहिरवाल जर पाहिलं तर राष्ट्रीय पातळीवरती ॲज अ स्विमर म्हणून चांगली कामगिरी करते. चौकार आलाय. बॅटमधनं अजून 4 धावा ॲड होतील स्कोरबोर्डमध्ये. 38-38. शांताबाई
रूपाची खान दिसती छान लागत छान नजरेचा वाण Thank you. कमान स्कोर 38. 38 रन बने हैं। आखिरी ओवर मैदान पर चलता हुआ तेजस का बल्ला मोड़ रहा है मैदान के अंदर। अच्छी गेंदी पैरों पर फिक कर दिया और गेंद जा रही है डिफाइन नहीं पा रहा टीम स्कोर वायरस पर। जब तक इनको फिल किया जाएगा 1 रन से 2 रन को तब्दील कर जाएंगे। स्कोर 40-40। अब 40 रन बने। सजी तीसरे ओवर की 3 गेंदें आने बाकी है, क्या कहना चाहेंगे आप? मागचा चेंडू तर डॉक्टर रामदास गाडे यांनी बरोबर विदिन द स्टंप हाताळला होता. स्टंपवरती चेंडू जात होता, डोक्यावरती हात त्यांचे यासाठी गेले. भाई महिने तो गेंद अच्छी झाली ती, चेंडू तर मी बरोबर टाकला होता. आई चेंडू चांगला हाताला. खराब गोलंदाजी नाही आहे, चांगली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत डॉक्टर रामदास यांनी केलेली आहेत. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावल्या त्या. या षटकामध्ये बघतोय तर फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक चौकार जरूर आलाय डॉक्टर तेजस ऑन स्ट्राईक. हा कुटापदा चेंडू आहे. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत नाही पोहोचू शकत. चांगली फिल्डिंग, चांगलं फिल्डिंग झाले. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 42. 42 रन बने। 42। आखिरी 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। आखिरी गेंद मैदान पर। बेहतरीन गेंद थी, जड़ में गेंद को खुद की निकाला। गेंद मैदान क्षेत्र में मिड विकेट पर जाती हुई। जब तक गेंद को फील्ड कर जाएगा रनआउट का मौका है। बल्लेबाज कौन? विकेट गिरता हुआ। स्कोर है 49 रनों पर 50 अप का टारगेट होगा, जवाब देना होगा। कमान डीजे। नक्कीच डीजेला 1 मिनिट थांबेल, कारण जसं आपण चर्चाही करतोय की एक आपल्या बरोबर भारताची रिप्रेझेंटेटिव्ह करताना आता राष्ट्रीय पातळीवरती पाहतोय योगेश, डॉक्टर योगेश अहिरवाल. सध्या स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकता. आणि त्यांची सुकन्या जर पाहिलं तर धृती अहिरवाल हिला पाहिलं आता स्क्रीनवरती. बरोबर योगेश अहिरवाल यांना पाहू शकता. आणि विरारच्या नाव जिनं रोशन केलं आहे तर ही धृती योगेश अहिरवाल, जी 200 मीटर बटरफ्लायमध्ये जिनं गोल्ड मेडल आणि 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सिल्वर मेडल जे प्राप्त केलं होतं, जे 38व्या नॅशनल गेम झाला होता आता. बरोबर योगेश यांना आपण पाहू शकता. आणि तिची ती अचिव्हमेंट आहेत 68व्या जी आहे नॅशनल गेम्समध्ये देखील 200 मीटर बटरफ्लायमध्ये तिनं प्राईजवाला टाक हे सर्व स्क्रीनवरती पाहू शकता. 200 मीटर बटरफ्लायमध्ये मिळवलेलं तिने ते गोल्ड मेडल. त्यानंतर 400 मीटर वैयक्तिक मेडलेमध्ये घेतलेलं हे सिल्वर मेडल. आणि मलेशियामधली स्पर्धेमध्ये देखील ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह करताना गोल्ड मेडल तिनं घेतलं होतं. आणि सध्या योगेश यांनाही आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं 2 स्क्रीन तर धृती यांना देखील पाहू शकता. सिंगापूर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना आता ती करणार आहे. आणि त्यानंतर खेलो इंडियामध्ये देखील खेळताना दिसणार आहे. आज साई अर्थात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे 11 मुलींची निवड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये योगेश यांची कन्या धृती योगेश अहिरवाल हिचा समावेश करण्यात आलेला आहे. दोन्ही गोष्टी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तर आपल्या याच विरारच्या नगरीमध्ये वाढलेली कन्या आणि उत्तरोत्तर प्रगती करताना दिसतंय. आणि हे म्हणजे एक अभिमानास्पद क्षण आहेत, एक वडिलांसाठी आणि हे आपल्या संपूर्ण विरार आणि पालघरसाठी एक अभिमानाचा क्षण आहे की आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यातली एकमेव अशी मुलगी जी आज राष्ट्रीय स्तरावरती प्रतिनिधित्व करते आणि भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील, कारण तिचं स्वप्न आहे खेलो इंडिया नंतर कॉमनवेल्थमध्ये खेळणं हे तिचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न देखील पूर्ण हो ही आपण शुभेच्छा त्यांना पाहतोय. आता सध्या स्क्रीनवरती आपण डॉक्टर योगेश अहिरवाल आणि दुसऱ्या बाजूला धृती योगेश अहिरवाल यांना आपण पाहू शकता. त्याच्यामुळे ही अचिव्हमेंट आहे, जी अचिव्हमेंट आपण यांची या दोन्ही आपण बघतो पिता आणि पुत्री यांची पाहू शकता. स्कोरबोर्ड आपण बघूया. स्कोर झालाय 43 आणि 44 टार्गेट आहे. 44 टार्गेट आहे. त्याच्यामुळे 2 चौकार नाही मारायचे आहेत, जवळपास 8 चौकार मारायचे आहेत. तुम्हाला 8 बाउंड्रीज मारायचे आहेत.
आणि आता 44 धावांचा पाठलाग करायचा. आता डॉक्टर रामदास गाडे यांना पाहू शकता आपण ते काहीशा टिप्स आपल्या टीमला देत आहेत की 44 धावांचा पाठलाग कसा करायचा ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. 44 धावांचा पाठलाग बघूया कशा पद्धतीने होतोय. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. 44 टू विन. यानंतर डॉक्टर एस पी सरांना विनंती आहे पुढचं शेड्यूल आपण कशा पद्धतीने असेल ते देखील आपण यानंतरचा होणारा सामना विरार छावा आणि या चालू सामन्यातील विजेता विनर. चौवालीस बनाने हैं. 44 का टारगेट है. 18 गेंदे और 44 रन. शाम का समय, ढलता सूरज है. अब बॉलर शाम बॉलर डॉक्टर संदीप. राइट थंब राउंड विकेट. 44 रनों का टारगेट है. 18 गेंदे मैदान पर आना बाकी है. बिग फाइट है. चलिए छावा से कौन भिडेगा, छावाशी कोण भिडणार ही लढाई आहे. विरार लेजंड की विरार चॅम्प प्रमाणे खेळायचं आहे, चॅम्पियन बनायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला लेजंड नाव काय आहे तुमच्या मागे तेही तुम्हाला दाखवायचं आहे. 44 धावांचा पाठलाग आहे. सही कहा सर जी आपने. लेजेंड और चैम्प बनना होगा तो ये मैदान पर लड़ना होगा. अब गेंदे है 17, 44 की दरकार. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद थी. गेंद को खेला मिडाप के ऊपर से गेंद लंगाव पर आती हुई जब गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन के साथ बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रन पर. 16 गेंदे 43 रनों की दरकार है. 17 चेंडू आणि 43 धावांचा आवाज. विरार मेडिकल असोसिएशनच्या वतीने आपण पाहतोय 32वं वर्ष. अगली गेंद खेलने तैयार गेंदबाज. पुढचा चेंडू शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गए, पॉइंट के ऊपर से खेल दिया. 1-2 का 4. गेंद सी मारे का बाहर. 4 रन. थैंक यू. इस चौके के साथ टीम की रन संख्या 5 रनों पर जाती हुई. अच्छी गेंद थी, विकेट कीपर गेंद को कलेक्ट नहीं कर पाया. गेंद फाइन लेग पर जा रही है. खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर आउटफील्ड फास्ट. गेंद सी मारे का बाहर. 4 रन. बाई का इशारा. चौका. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला. ना वसुली जगड्यामध्ये, ना वसुली जगड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत भिवंडी याच्यामध्ये. थँक्यू. ही शर्यत आहे विरारच्या 2 टीम मधली शर्यत आहे. विरार चॅम्प आणि विरार लेजंड मधली ही शर्यत आहे. बघूया शर्यत कोण जिंकणार, कोण जोरात धावतोय, कोण जास्त वेळ धावतोय आणि कोण शेवटपर्यंत धावत राहतोय. त्यासाठी ही लढाई आहे. धावा धावलकावरती येते. 9 धावा धावलकावर. 44 धावांचा पाठलाग आहे. 15च्या सरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर संदीप सायकरेनला फलंदाज रेडी आहेत. डॉक्टर संजय पांडे. डॉक्टर संजय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल ची सांगता होत असताना धावा येतात फलकावरती 9. सही का सजी. 5 गेंदे 9 रन. वहां पर जो रन रेट से जाना था उसके पीछे मगर एक बड़ा शॉट मैच को लेकर जाएगा आगे. शॉट गेंदी पुल किया. गेंद हवा में. खिलाड़ी है. सेकंड अटैम्प्ट में भी कैच ड्रॉप. शाम का समय था. आसान सा बेहतरीन कैच आया था मगर हाथ आया, मुंह ना लगाया और 1 रन जीवदान मिलता हुआ बल्लेबाज को. स्कोर जाकर होता हुआ 10. 1 ओवर का खेल समाप्त होता हुआ. सजी क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल 10 धावा धावलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावा करायच्या आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया विरार चॅम्प्स आणि विरार लेजंड मध्ये येऊया. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार.
बेहतरीन शुरुआत है, 10 रन बने हैं और भारत ने शुरुआत भी लाजवाब की है। 12 गेंदें 34 की दरकार है। शॉर्ट गेंद ऑन साइड गेंद को खेल दिया, गेंद न जा रही है लॉन्ग ऑन पर। एक रन पूरा हुआ, दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या? बेहतरीन कॉलिंग है वहां पर। 252 का टारगेट हमारी भारत को पूरा करना है, जवाब देना होगा और रोहित शर्मा ने जवाब का शुरुआत की है और हम चाहते कि वो जवाब ऐसे मिलते रहे। और आज ये पूरे मुंबई महाराज में चैंपियन ट्रॉफी का चर्चा होती रहे, मगर यहाँ पर फिरार मेडिकल की चर्चा किस पर होगी? अच्छी गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का संबंध नहीं है, एक एक रन कीमती है, शाम का समय है, गेंद हवाई सफर में भेजेंगे तो ये मुकाबला आपके लिए आगे बढ़ता हुआ नजर आएगा। सर जी बिलकुल आपने सही कहा, हवाई सफर करायचं आहे. जर हवाई सफर नाही झाला तर तुमचा इंग्लिश मधले सफर होईल, सफरिंग वाला खेळ होईल, त्रासदायक खेळ तुमचा होऊ शकतो. अकोटा पॅचा चेंडू तर शॉर्ट पूल केलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील डॉक्टर वरून पोचतील. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण एक धावाने स्कोरवर जाऊन पोचलाय तो. 12 वरती 32 धावा करायचे आहेत, 9 चेंडू आणि 32 धावा. टेंशन ये नहीं कि रन नहीं बन रहे, टेंशन ये कि बाकी के खिलाड़ी को मौका नहीं मिल रहा है. क्या बात है सर जी, ऑन साइड पर गेंद को खेला, गैप में गेंद जा रही है, आप खिलाड़ी है, बनेंगे दर्शक दीवाने. गेंद सीमा के बाहर, 4 रन. चौकार 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 चौकारनं धावफलक जाऊन बोलला 16. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना आपण बघतोय. अजून जर पाहिलं तर 28, 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. असा एक मॅच झाला होता इंडिया पाकिस्तानचा, मग विराट कोहलीचे 2 सिक्सर रौफला. 8 चेंडू 28 वरती आपण पाहिलं होतं. आता 8 चेंडू 28 धावा, स्ट्रायकरला संजय पांडे. अकोटाप्याचा चेंडू होता अलॉंग द ग्राउंड, चेंडू जमीन लागत जातो. डॉक्टर शिष्य फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एक सिक्सर, एक षटकार मॅच मध्ये येईल आणि एक चांगला चेंडू मॅच बैटिंग करणाऱ्या टीमसाठी लांब जाईल. सही कहा सर जी, यहाँ पर 7 गेंदें 27 रनों की दरकार है. एक गेंद दोनों टीमों के लिए विशेष है. बैट का किनारा लगा, गेंद जहां पर जा रही है, मगर गेंद पर बैकअप के खिलाड़ी को रखा है. फाइंड कर थर्डमैन पर से आएंगे, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन बुल जाएंगे. अब 6-25 का मामला है. ये मैदान ने 6-36 भी देखे हैं, मगर दोस्तों यहाँ पर बनेंगे नहीं बनेंगे, बल्लेबाजों को क्षमता दिखानी होगी. एक छोटा सा ब्रेक, संगीत, फिर मैदान के और 6-25 का मामला लेकर आ जाएंगे आपके सामने. कमांड डीजे. सुंदर असं गीत वाजलं गेलं. 6:25 आहे. डॉक्टर विनय शुक्ला. छह गेंदें 25 की दरकार. फुल टॉस गेंद थी, गेंद को बल्ले पर लिया नहीं गया, गेंद जारी मिड विकेट पर. जब तक गेंद को फील करेंगे, एक रन पूरा होता हुआ 1 को 2 में तब्दील करने जाए, रनआउट का विकेट गिर जाएगा. बल्लेबाज मैदान के बाहर, गॉन. आणि हा जो रनआउट आलाय तो इथून आवाज दिला होता, धाव धाव धाव. त्याच्यामुळे या रनआउटच्या स्वरूपात गाडी बाद झालाय. थ्रो आला होता, आशिषनं थ्रो केला होता आणि सरळ विकेट किपर डॉक्टर हरी यादव आहेत. डॉक्टर रामदास गाडे ऑन स्ट्राईक. हो हो हो, जितका वेळ बॅटिंगसाठी जाण्यासाठी वाट पाहिली तितका वेळ बॅटिंगही नाही करू शकले, त्याच्या अगोदर आउट होऊन आलेत. शुक्रिया दीजिए, शुक्रिया, थैंक यू जी. बैटर कप्तान गए हैं
सीना तान, मगर 4 गेंदों में 4 बड़े शॉट लगाने होंगे। कप्तान को सीना तान चले हैं, मगर वहां पर सीना तान कर बल्ला तानना होगा। तुकार सर जी, जहां पर आपने जिक्र किया था कि वहां पर भाग भाग रनआउट हो गए थे बल्लेबाज, जैसे बल्लेबाज मैदान पर गए वैसे लोटे हैं पैर से लेकर। नाही पण डॉक्टर रामदास गाडे यांची एक गोष्ट आपल्याला आवडली, त्यांनी सांगितलं सगळ्यांना बॅटिंग येऊ द्या. डॉक्टर योगेश अहिरवाल ज्यांचा उल्लेख केला होता की ज्यांची मुलगी आज राष्ट्रीय स्तरावरती एक ॲज अ स्विमर जलतरणपटू म्हणून आपण जिला 200 मीटर बटरफ्लाय मिडल्यामध्ये पाहतोय आणि तेच आता बॅटिंगसाठी आल्यात. 9 चेंडूचा इशारा झालाय. एक वडिलांना प्राऊड फील व्हावा असं अभिमानास्पद कामगिरी धृती योगेश अहिरवाल यांनी केलेली आहे. ही 200 मीटर बटरफ्लाय आणि 200 मीटर मिडल्यामध्ये जिनं गोल्ड आणि मेडल सिल्वर मेडल जिने प्राप्त केले. आज खेलो इंडियामध्ये देखील रिप्रेझेंट ॲज अ करणार आहे. राष्ट्रीय स्तरावरती त्या 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये जिने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे 2025 मध्ये. आणि बरोबर तेच आता बॅटिंगवरती येत असताना पाहतोय. स्वप्न आहे त्यांचं की आपल्या मुलीला म्हणजे एक स्टेप ते खेलो इंडिया आणि त्यानंतर कॉमनवेल्थमध्ये देखील ती भाग घ्यावी हे जे स्वप्न त्यांचं आहे ते स्वप्न लवकर सत्यात उतरव हीच आपण सदिच्छा शुभेच्छा देखील त्यांना देतोय. कारण जितकी मेहनत धृती करते किंवा तितकीच मेहनत आज डॉक्टर योगेश अहिरवाल देखील आपल्या मुलीसाठी करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मेहनतीला यश मिळो हीच आपण सदिच्छा. टन वाजला बटन शिजला, टन वाजला बटन शिजला, आडान दुखती आता शुक्रिया दीजिए। आखिरी ओवर मैदान पर है और ये मैच बेहतरीन मुकाबला चलता हुआ खुशी लम्हा है। अच्छी गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ। रनआउट का मौका डायरेक्ट हिट, मगर बाल बाल बच गए बल्लेबाज। एक बेहतरीन गेंद होगी, कदमों का इस्तेमाल किया, विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट किया, बल्लेबाज का हो गया खेल तमाम और ये मुकाबला भी जीत लिया है। चलेंगे हमारे सर के पास। असं मॅच सर जिंकलाय आणि पुढचा मॅच सुरू होतं त्याच्या अगोदर विनंती आहे ग्राउंड्समॅन लाईट ऑन करायचे आहेत. लाईट फ्लड लाईट्स ऑन करा, फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. चांगली चमकते उन्हात नकाला काळीचा पांढरा टक्की पण टाकून मीठ कडक चेहऱ्यावर ते परे चक्का चक्का दोन जणी पुंड्या ते नसाला म्हणून करणारे नावेतात हक्काला जे तुला टाक दिसतात अंगावर